ये मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण या रानामध्ये आज आपण मित्रांनो जनावरांकडे आलेलो आहे. तर आज बाबा जुन्नरला गेल्यामुळे आज मी वर्षातून एकदा म्हणजे वर्ष झालं असेल मी गुरांकडे आलो होतो. तर वर्षातून आज मी गुरांकडे आलेलो आहे. बाबा आज जुन्नरला काम असल्यामुळे गेलेत आणि मी आज हे आमची जी गुरं आहेत ही चारायला आलेलो आहे. तर चला मित्रांनो बघा आज मी तुम्हाला या जनावरांकडे म्हणजे एकदम भारी वाटतंय जनावरांकडे आल्यानंतर. अनेक जण लहानपणामध्ये जनावरांकडे गेला असेल तर त्यांना नक्कीच माझ्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना नक्कीच लहानपणाची आठवण येणार आहे. तर चला मित्रांनो बघा आता आपण ह्या जनावरांकडे आलेलो आहे रानामध्ये आणि आमच्या शेतावरती आलेलो मी जनावर घेऊन. तर आमच्या शेताचं नाव आहे ना आगड आहे. आम्ही या आमच्या शेताचा आगड म्हणतो, या शेताला नाव आहे आमच्या आगड. तर आता आपण ना जनावरांकडे आलेलो. तर चला मित्रांनो आज आपण जनावरांकडे आपल्याला काय काय बघायला भेटतंय नक्की माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडलास तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता मस्तपैकी ऊन पण पडलेलं आहे आता आणि आपण जनावरांकडे आलेलो आहे. तर या जनावरांकडे आपल्याला काय काय बघायला भेटते तर बघा मित्रांनो माझी ही जी गाय आहे एक नंबर हुशार गाय आहे. तिला जर आपण बोलवलं ना ती लगेच आपल्या जवळ येते. तर हे बघा ही आपली गाय आहे. तर बघा मी आता ना तुम्हाला तिला बोलून दाखवतो, ती लगेच आपल्या जवळ येणार आहे. चल ये सुने इकडे चल, ये इकडे चल 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 ये ये ये. हे बघा मित्रांनो एक नंबर माझी अशी गाय हुशार आहे. तिला बोलवल्यानंतर ना लगेच येते. बघा एक नंबर हुशार गाय आहे माझी. तर चला मित्रांनो माझ्या या गायचं तुम्हाला म्हणजे हुशार किती वाटली नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. एक नंबर अशी हुशार गाय आहे. तर बघा आपल्याला रानामध्ये ना भरपूर काही जनावरांकडे आल्यानंतर ना गुराखी म्हणजे एक नंबर अशी मजा असते जनावरांकडे. तर बघा एक नंबर हुशार माझी गाय अशी. बघा बोलवल्यानंतर लगेच येते. तर चला मित्रांनो आपण आता पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या रानामध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतं जनावरांकडे आपण काय काय मजा करतो हे नक्की व्हिडिओ पहा. व्हिडिओ मध्ये एकदम मजा येणार आहे. तर चला आता आपण या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. वातावरणामध्ये ना मित्रांनो लगेच चेंज होत आहे. आता बघा पूर्ण आता इकडून ना दुःख यायला सुरुवात झाली. हे बघा हे डोंगराच्या त्या साईडला ना पूर्ण कडे असे कोकण कडेची ही किनारपट्टी पूर्ण त्या साईडला कडे आणि मग तिकडून जास्त दुःख येतोय. त्याच्यामुळे आता वातावरण पूर्ण चेंज झालं आहे. मग अशी ऊन पडला होता आता पूर्ण वातावरण चेंज झालं आहे. आणि बघा आता आपल्याला त्या डोंगरावरती आपण गुरं घेऊन जाणार आहे तिकडे. आता आपण वर डोंगरावर आलोय जनावर घेऊन वरती चढलो आता आपण. तर आता ना बघा आज आपण ना आता या डोंगरावरच्या गिळद्या खेकड्या गरावणार आहेत आपण मित्रांनो. हे बघा गुरांकडे आल्यानंतर ना गायकीच्या जो गायका असतो गुरांकडे आलेला त्याच्या म्हणजे याच्या पाठीमागं आम्ही लहान असताना ना सतत आमच्याजवळ भाकरी असायच्या. कमरेला बांधून भाकरी घेऊन यायचो आणि जनावरांकडे आल्यानंतर भूक लागल्यावर खायचं असेल. तसंच मित्रांनो आज पण आपण मस्तपैकी आपण बाजरीची भाकर घेऊन आलेलो आहे आणि आळूची भाजी घेऊन आलेलो आहे आपण. तर त्याच्यामध्ये ना पण मस्तपैकी आज या गिळद्या खेकड्यांचा मस्तपैकी आपण भाजून खाणार आहेत. तर त्या भाकरीबरोबर तर आज आपण या गिळद्या खेकड्या आता आपण गरवणार आहेत. तर चला मित्रांनो आता आपण या ठिकाणी बघा ही जी दगड या ठिकाणी ह्या जुरीला इथं गिळद्या खेकडे हाय आता. तर आता आपण त्या गरवणार आहेत आणि आता आपण मस्तपैकी डोंगरावर घेऊन आलो आहे गुराला. आणि चला आज आपण मस्तपैकी त्यांचा गरून ना आपण बाजरीच्या भाकरी संग आळूची भाजी आणि या खेकडा मस्तपैकी भाजून खाणार आहेत. तर चला आता आपण आधी गांडूळ करू आणि गराटी करून त्या गिळद्या खेकड्या आपण गरवणार आहेत. तर नाही बघा आता आपण ही ना गराटी काढतोय हिला गांडूळ लावायचा आणि हे बघा हिला आपण ना गिळद्या खेकड्यात ना पहिल्यांदाच गरवतोय गराटीनं. आपण आजपर्यंत कधीच गरवलं नाही. आज आपल्याला ना हे गरवायच्यात ना आपण गरवाय पाहू आपल्याला किती भेटतात.
आता पकडूया हिला, लांब बरीच लांब. ही साप सरडे मित्रांनो, हा सरपटणारा सापासारखा हा प्राणी. ते ना एकदम गरीब असा असतोय हा सर, लय गरीब असते. हिला साप सरडी म्हणतोय आम्ही. कशी दहामध्ये बघा ती शेम सापासारखाच आहे बघा. फक्त हिला पाय असते तर 4 पाय तिला. दुसऱ्या गायकांचं बैल आलं तिथं, हे काय आपल्या जनावरांच्या खालतीला साईडलेत. आणि गायका बघा जनावर कुठं, आणि गायका कुठे बघा त्या डोंगरावर गायका उभा राहिला आणि त्याचं बैल इकडे पळालं. अय दगडी अरे बैल इकडे आलं. ये हो बघा गायका कुठं आणि बैल कुठं. गायका त्या कुरवाळामध्ये आणि बैल ह्या डोंगरावर. हो नाही ना. हो हो चार मित्रांनो, आता आहे ना बघा पूर्ण दुकाट बसला, पूर्ण म्हणजे पूर्ण दुकाट बसला. आणि हा जो गायका आलाय ना, आता याला आपली ही जनावरं बघायला लावणार आहे. आणि मी ना खेकडा आणायला जाणार आहे मस्तपैकी. आता मी खेकडा आणू ना, म्हणजे मोठे खेकडं किरवं बरं का, ते किरवं पकडणार आहे आणि मस्तपैकी बाजून खाणार आहे. आता याच्याकच जनावरा ठेवतो आणि हा बघणार आहे जनावरा. आता मी जातो वर माळामध्ये, त्या माळामध्ये किरवं येतं तिकडे जातो मी. आता आपण 2-3 गिळून देतात पकडले तर. आता दुकाटे आलाय आणि 2 किलो असलं ना मस्तपैकी आपलं काम होऊन जाणार. आपण पाऊस यायच्या आतमध्ये, म्हणजे पाऊस जर आला तर आपली त्या सरपण पेटवाय भेटणार नाही, कारण त्या भिजून जाईल. मग आपण येत ना ते पाऊस यायच्या आधी किरवं पकडून मस्तपैकी भाजून खाऊ. आपण ना ह्या माळरानावरती चालवली गाय मी जरा. आता आपण किरू 2 जरी भेटले ना तरी लय झालं आपल्याला भाजून खायला. बघू आता आपल्याला किरू भेटत का. आपण माळरानावर आलोय. तर चला आता या माळामध्ये ना आपल्याला 2 किलो भेटले तर, आणि आपल्या घेऊन द्या खिडीत 3 येतात. तर चला आता आपण ना एवढेच बाजून खाणार आहेत, कारण आहे ना पावसाचं वातावरण झालेलं आहे. आणि पाऊस जर आला तर मग आपल्याला ते
इस्तू पेटवायला भेटणार नाही शेकोटी करायला. तर चला मित्रांनो आपण आता एवढंच घेऊन जाणार इथं. अरे काय घ्या छत्री वाऱ्यानं जर आलं तर 17 होईल. मित्रांनो हे बघा पाऊस काय उघडत नाही. आता आपण आहे ना असं सरपण आणलेलं आहे. आता आपण पेटवणार इथं. पाहूया बरं आपलं शेकोटी होते का. आता आपण खेकडा भाजायचे म्हणल्यावर शेकोटी तर पाहिजेच आपली. पण पाहूयात आता आपण इस्तू पेटून पाहू. हे पाऊस पडल्यामुळे ना ह्या रानातलं सरपण हे बघा पूर्ण भिजून गेलेले. तरी पण आता आपण ट्राय करून पाहू बरं पेटत आहे का. पाऊस पडल्यामुळे ना सरपण पूर्ण भिजून गेला आपला. बघू पेटते का. आपण ट्राय तर करूया मित्रांनो. अरे बापो 2 काड्या घेऊ 2 आपण. सरपण भिजला नसताना पाऊस नसता आला ना तर मात्र आपली इस्तू 100% पेटला अशी शेकोटी. अरे बापरे खाली पण भिजली. खाली भिजली खाली भिजली. खाली कागद तर नाही भिजला पाहिजे ना. हे जरा आपण इथे शेकत टाकूया म्हणजे मग याला पण फरक. पेटून झाली का. मित्रांनो हे बघा पाऊस आला त्याच्यामध्ये आपली इस्तू पेटली होती पण पाऊस आलाय. आता याकडे छत्री धरले वरून पाहू आपली इस्तू पेटते का. ओली फाटत त्याच्यामुळे ना पेटत नाही तर तरी पण आपण खेकडा बाजार टाकल्या बरोबर भाज होतो का बा. घेऊन द्या खेकडे आणि आपण हे 2 मुठे पकडले तर पाऊस आला. पोपट पोपट आरा रा 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 रा. वरटाक जाळ होतात थोडं करपट ते आणि ते लगेच बघत राहणार. हा अरे अरे तू गोंगडी घे ना त्या भिजल्या मोबाईल काय. खाली उभा मित्रांनो शेकोटी पेटली पण एखाद्या याच्या खोट्या वाणी ना पाऊस आलाय बघा. आपली शेकोटी पूर्णपणे पावसाने भिजून टाकलेले. आपण टाकलेले खेकडा भाजायला. पाहूया बरं भाजतो का. तर या पावसामुळे ना आपल्या काही प्लॅन सक्सेस होत नाही असं वाटत आहे. हे गडे छत्री धरले वरून आणि आपण खेकडा भाजायला लागले. पण बघा तुम्ही पाऊस घ्या पाऊसच सुटले. मग कशी उघडला होता पण आता ते काय उघडायचं नावच येत नाही. तरी पण आपण ना ती खेकडा भाजणार आहेत आणि आपण खाणारच येतं. कारण या पावसाला काय आता थोडासा हे झालंय म्हणजे तो बिघडलाय आपल्यावरती. आज काय आपल्या नशिबामध्ये नाही. तरी पण आहे ना पाहू आता हे छत्री धरले वरून आणि आता आपण भाजायला लागलोय. आपली जनावर तिकडे लावले जा आणि आम्ही 2 जण इथं लागलोय भाजायला खेकडा. जनावर दुखामध्ये पळतं का काय होते.
रानामध्ये कोणतीच गोष्ट खेकडा बाजून खायची म्हणायची म्हणला किंवा जेवायचं म्हटलं ना तर एक नंबर मित्रांनो. रानामध्ये ना जेवण करायसाठी ना एक नंबर असा वाटत आहे जेवायला पण आणि मजा पण वाटत एकदम रानामध्ये. तर आता हे पावसाने ना मोठा गोंधळ केलाय. बाजा दे त्यात ना वा चिचा लागलाय का. चिचू दे चांगली बाजू दे. छत्री नसती ना तर मग कुठं झाला असता हा. छत्रीमुळे सगळं मस्त काम झालंय. ते एक खाली पडला त्या बुजलाय वाटतंय रे पण त्याला काढायला तर ते सगळाच उस्तारताय मग भाजलाय त्या तो काढ ना असा. ठीक आहे हे आहेत ना हे काढ्या ना इकडून आत तो शिंगडा घे इकडे. मला दूर लागत जमायचं दूर चालाय. हा शिंगडा भाजलाय. तोही भाजलाय बाहेर का. हिमाचल गेली का रे तो आलते ना पुढं. नाही आहेत ना जनावर ते आले ती दिसलेत मला इथे एक आलता ना मागं गेली वाटतंय परत मागे फिरली काय. माहिती इकडे माणसात ना भाजला का. हा ती एक भाजला आतमध्ये दोन आतमध्ये शिंगला. बघा पाऊस पोपट करून ठेवलाय पावसानं फार. ही झाली आता भाजलाय का पण. अरे काय खोटा पाऊस आहे रे. आता ही झाला रे आता नाही भाजत. ही झाली का. आला जोरदार आणि टाकलीस तू इजून रे पावसा. आतमधला नसेल जळाला काढून घे. भाजलाय का. मला नाही दिसत रे आता बघून येऊ का. मित्रांनो पाऊस थोडक्यात उघडलेले तर आपलं खेकडा कसं तरी आपण भाजलेलं आहे. म्हणजे पाऊस आला होता तरी पण भाजलेले. आता आपण ते खाणार आहेत. तर मित्रांनो हे बघा गुरांक आल्यानंतर ना भाकरी आणायच लागते कारण दुपारी 3 वाजता भूक लागते. आता 3 वाजलेले तर आता आम्ही आता ठिकाणी खेकडा भाजलेला बघा. आता आम्ही इथं खाणार आहेत. आणि आळूची भाजी आणलेली. आम्ही त्याला आळूवडीची म्हणतोय. तुम्ही आळूची म्हणता असेल आम्ही आळूवडी म्हणतोय. आळूवडीची भाजी आणली म्हणलं आळूवडीची भाजी पण घेऊन जावा. आणि बघा एक खेकडू शिंगडे बांधलं मस्त पैकी. आणि रानात खाण्याची मजाच वेगळी एक नंबर मजा. आणि बघा तुम्हाला दाखवते जनावर आपलेत ना त्या तिकडे चरत येतात. आपली जनावर तिकडे चरत येतात आणि आपण इकडे मस्त पैकी बसलोय. आता पाऊस उघडला बघा. आपण खेकडा भाजा काढला आणि पाऊस आला म्हणजे एखाद्या खोट्यावानी पाऊस आला आणि आता उघडला. आपलं खेकडा भाजून झाला आणि मग उघडलंय. मी तुम्हाला खेकडा दाखवतोय बघा. आपण गिळद्या खेकडे 3 आणि 2 मोठे खेकडे पकडलेले ते आता आपण भाजले मी तुम्हाला दाखवतो. हे बघा बाजरीची भाकर आळूवडीची भाजी आणि ही खेकडा भाजलेला आपण. तर बघा मित्रांनो एक नंबर आता वातावरण झालंय बघा. आपल्या जे खेकडा भाजचा होता तेव्हा पाऊस आला आणि आता उघडून गेला. मित्रांनो मी ना शिंगडा खातो. शिंगड्यातले ना हे मांदा काढायचा. हा याला काय म्हणतात. याला शिंगडा म्हणतात. याच्यातला मांदा काढायचा आणि मस्तपैकी भाकरी बरोबर खायचा.
हे बघा हा एक खेकडा उमजल्यानंतर हा जो पिवळा पिवळा मांदा दिसतो ना, एक नंबर लागत आहे मित्रांनो भाकरी बरोबर खायला. खेकडांचा मांदा एक नंबर. काय भाजी भाकर संपली, खेकडा राहिला, भाजी खेकडांबरोबर खा. हा बघा, हा बघा याच्यामध्ये किती मस्त. हा बघा पिवळं पिवळं मांदा भारी. हा बघा याच्यात बघा किती मस्त मांदा आहे. तर चला मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.